ज्यावेळी आपलेच लोक आपली कदर करत नाहीत तेव्हा. काही लोक तुमच्याबरोबर इतकं भोळे बनून बोलतात की जसं काही त्यांचा स्वार्थीपणा आणि स्वभाव तुम्हाला माहीतच नाही. कोणाच्याही मनाबरोबर आणि भावनेबरोबर खेळू नका. कारण असं होऊ शकतं की तुम्ही हा खेळ जिंकाल, पण त्या माणसापासून तुम्ही कायमसाठी हराल. कोणी तुमचा विश्वासघात करत असेल तर त्याचे आभार माना. कारण त्याच्यामुळेच तुम्हाला हे समजले की कोणावरही विश्वास खूप विचार करून ठेवला पाहिजे. संपलं नातं अशा लोकांबरोबर ज्याच्याकडे पाहून असं वाटतं की हे लोक आयुष्यभर आपली साथ सोडणार नाहीत. जे लोक तुमच्यावर खरं प्रेम करतात ते रागामध्ये तुम्हाला चुकीचं बोलू शकतात, पण तुमचं कधीही वाईट करू शकत नाही. त्यांच्या रागामध्ये सुद्धा तुमच्यासाठी काळजी असते. जीवनामध्ये कोणालाही त्यांचा वेळ देण्यासाठी फोर्स करू नका. जर त्यांना तुमची किंमत असेल तर ते तुम्हाला स्वतःहून वेळ देतील आणि जर त्यांना तुमची किंमत नसेल तर ती व्यक्ती तुमचा बरोबर राहूनही तुमची साथ देणार नाही. नेतृत्व करण्याचा अर्थ लोकांवर राज्य करणं नसतं, तर लोकांना योग्य दिशा दाखवणं असतं. आयुष्यामुळे मिळालेला अनुभव एक धडा शिकवतो. तुम्ही तेवढंच भेटा कोणालाही जेवढे त्यांना तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. कधीकधी आयुष्यात अशीही वेळ येते की आपल्या रडणाऱ्या मनाला स्वतःलाच शांत करावं लागतं. ताकदीची गरज तेव्हाच पडते जेव्हा तुम्हाला काही वाईट कामं करायची असतात. नाहीतर जगामध्ये प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी डोकं असणं गरजेचं आहे. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? असं बोलून कितीतरी लोक विश्वास तोडतात. आजकाल विषसुद्धा इतकं विषारी नसतं, जेवढं विष काही लोक दुसऱ्यांबद्दल आपल्या मनामध्ये ठेवतात. ज्या माणसांचं मन स्वच्छ असतं, हे जग त्याला जास्त रडवतं. कोणाला विसरायचं असेल तर स्वतःला बदला आणि इतकं बदला की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल आणि तुम्ही म्हणाल, चल निघ. कोणाचाही विश्वास जिंकणं सोपं आहे. त्याचा विश्वास तोडणं आणखीन सोपं आहे, पण अवघड आहे विश्वास टिकवून ठेवणं. कधीही नातं टाइमपास बनवू नका, तर नातं टिकवण्यासाठी वेळ द्या. बऱ्याच वेळा ज्यांना आपण आपले समजतो तेच दगा देतात आणि जे गोड बोलतात तेच पाठीत खंजीर खुपसत असतात. आयुष्यामध्ये दोन गोष्टी तुटण्यासाठी बनवलेल्या आहेत, एक श्वास आणि दुसरी साथ. श्वास तुटला तर माणूस एकदा मरतो आणि साथ तुटली तर माणूस सारखा सारखा मरतो. लालच, चुका, क्रोध, अपमान दुसऱ्याने केला तर मनाला त्रास होतो, पण तेच आपण वागलो तर मनाला त्याची जाणीवसुद्धा होत नाही. समोरच्या व्यक्तीवर भरोसा करा, पण कधीच कोणाच्या भरोशावर राहू नका. तुम्हीच का घाबरता समोरच्या व्यक्तीला गमावण्याची? त्याला पण असेलच ना काळजी तुमच्यापासून दूर जाण्याची. जर प्रेमच नाही तर देखावा का करतात? आणि जर पूर्णच करू शकत नाही तर शब्दच का देतात? जीवनामध्ये अडचणी कितीही असल्या तरीही काळजी केल्यामुळे त्या वाढतात. मरणाऱ्या माणसावर रडणारे हजार लोक मिळतील, पण जो माणूस जिवंत आहे त्याला समजून घेणारा एकही माणूस मिळत नाही. आज नाही तर उद्या तुम्हाला याची जाणीव होईल की नशीबवाल्यांनाच मिळतात जास्त काळजी करणारे. उत्तर तर प्रत्येक गोष्टीची देऊ शकतो, पण ज्यांना नात्यांचे महत्त्व नाही त्यांना शब्दाचे काय महत्त्व असणार आहे? एखाद्या व्यक्तीची तुम्ही जेवढी जास्त काळजी करता, बऱ्याच वेळा सगळ्यात जास्त दुःख तीच व्यक्ती देते. डोळ्यांमध्ये कधी अश्रू आले तर स्वतःच पुसा, कारण लोकांनी अश्रू पुसले तर सौदा करतील. प्रेम आणि मैत्री मनाने होते, स्वार्थीपणामुळे नाही. आजूबाजूचे लोक बदलले तर काही फरक पडत नाही, पण वाईट तेव्हा वाटतं जेव्हा आपले असणारे जवळचे लोक होते ते स्वार्थीपणामुळे नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.